हॅलो. मी लक्ष्मी जोगदंड. मी सेतू गोवा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये काम करते. आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात, की जी मुलं पायांच्या बोटांवर चालतात किंवा ज्यांना ऑटिझम आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, बॅलन्स इश्यू आहे. तर ते टास्क न टेकवता चालतात, नुसतं बोटांच्या पायांवर चालतात. तर बऱ्याच जणांना आम्ही सांगतो, की घरामध्ये तुम्ही ऑब्स्टॅकल पाथ करा. पण एक-एक जी लोकं खूप दुरून येतात, लहान-लहान गावांमध्ये येतात, त्यांच्याकडे बरीच सामान उपलब्ध नसतं किंवा ते घेऊ शकत नाहीत. तेवढं त्यांना परवडतही नाही. त्यामुळे आम्ही असा विचार करून अतिशय सोपी युक्ती केली आहे, की नारळाच्या शेंड्या, की ज्या सहजपणे उपलब्ध होऊ शकतात आणि त्या कुठेही असतात आणि ह्याच्यासाठी काही पैसे वगैरे खर्च करायला लागत नाही. तर नारळाच्या शेंड्या एका ट्रेमध्ये ठेवायच्या आणि मुलांना त्याच्यावरून चालायला सांगायचं, की जेणेकरून त्यांना खूप सेन्सरी फीडबॅक मिळतो. कशा पद्धतीने चाललं पाहिजे, कशा पद्धतीने ते पार केलं पाहिजे. त्यांना चांगला सेन्सरी अवेअरनेस वाढतो. ते बघायला लागतात, की नक्की खाली काय आहे, त्याचं टेक्स्चर त्यांना कळतं आणि याचा उपयोग हा बऱ्याच जणांना होतो आणि आम्ही ते वापरलेलं आहे आणि आम्हाला खूप त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह फीडबॅक मिळालेले आहेत. आणि हे अशा प्रकारे सेन्सरी ऑब्स्टॅकल पाथवर चालवल्यामुळे इव्हन बाहेर, की जेव्हा ती मुलं रस्त्यावर चालतात, की रस्त्यावर ओबड-धोबड असेल किंवा स्पीड ब्रेकर असेल, की त्यांना ते सहजरित्या मग पार करायलाही सोपं पडतं. म्हणून आम्ही अशी अतिशय सोपी, साधी आणि अतिशय ज्याला खूप पैसे खर्च न होईल अशी युक्ती घेऊन आलेली आहोत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नारळाच्या शेंड्या घरामध्ये वापरून एखादं सोपं ऑब्स्टॅकल पाथवे मुलांसाठी तयार करू शकता. थँक यू. Break Free Solutions. Brought to you by Project Discovery. Supported by Enable India and Google.